Hello student, today we are going to start 12th standard first English poem Song of the Open Road. I am going to explain the line by line the poem. I am going to give you the explanation in Marathi. So please listen carefully. The Song of Open Road. This is the poem name. First we are going to study about the Walt Whitman. We are going to study about the Walt Whitman. Who is the Walt Whitman? He is the poet of this poem. Walt Whitman हे जे आहेत ते सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी आपण कविता अभ्यासणार आहोत हिचे ते पोएट आहेत. तर मी पहिल्यांदी रीड करते मित्रांनो, तुम्ही ते शांततेने तुम्ही ते ऐका. मी जे रीड करत आहे ते. Walt Whitman, 1819 to 1892, was an American poet, essayist and जर्नलिस्ट. पहिल्याच लाईनीमध्ये आपल्याला असं लक्षात येते की वॉल्ट विटमॅन यांचा जो कालावधी दिलेला आहे की 1819 ते 1892, म्हणजे 1819 हे त्यांचं जन्माचं साल आहे आणि 1892 हे त्यांच्या मृत्यूचं साल आहे. हा त्यांचा कालावधी आहे 1819 ते 1892. आणि हे जे वॉल्ट विटमॅन आहेत हे एक अमेरिकन कवी आहेत, तसेच ते एसेइस्ट आहे, जर्नलिस्ट आहेत. विटमॅन इज अमंग द मोस्ट influential poet in the American canon and is often called the father of free verse. आणि हे जे आहे वॉल्ट विटमॅन हे अमेरिकन कॅनन म्हणजे हे अमेरिकन वंशाचे असे हे कवी आहेत आणि त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे त्यांच्या मोस्ट ऑफ द सगळ्यात ज्या पोएम आहेत त्या पोएममध्ये तुम्हाला राईम स्कीम सापडणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या ज्या सर्व पोएम आहेत ह्या त्यांच्या सर्व पोएम आपल्याला फ्री वर्समध्ये बघायला मिळतात आणि म्हणूनच त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं गेलेलं आहे. He grew up in the Huntington in a family with difficult economic status. आणि त्यांचं जे जन्म झालेला आहे ते कुठे झालेलं आहे? हंटिंग्टन या ठिकाणी ते राहत होते आणि एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हिज मेजर वर्क्स लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. त्यांचे जे सगळं जे त्यांनी लिखाण केलं होतं आणि त्या सगळं लिखाणांमधलं त्यांचं जे मुख्य लिखाण होतं लिव्ज ऑफ ग्रास हे एक त्यांचा पोएट्रीचा संग्रह आहे. लिव्ज ऑफ ग्रास. तर हा त्यांचा पोएट्रीचा जो संग्रह आहे तो कधी पब्लिश झाला? हा जुलै 1855 पब्लिश झाला. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ द अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. आणि त्यांची जी कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी त्यांची कविता आहे ती कविता त्यांची अतिशय फेमस अशी झालेली त्यांची ती कविता आहे. आणि ही त्यांनी केव्हा लिहिली होती? जेव्हा अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाला होता तेव्हा अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी ही कविता लिहिलेली होती. आणि ही कविता जर तुम्हाला वाचायची असेल तर किंवा तुम्ही स्वतः पण ही कविता अभ्यासलेली असेल, तुम्ही 12thला आहात म्हणजे 10वीचा जो आत्ताचा नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसमध्ये ही कविता तुम्हाला आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही त्यांची अतिशय फेमस एक कविता आहे. द सेक्शन वन ऑफ द सॉंग्स ऑफ द ओपन रोड फ्रॉम Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. त्यांची जी ही कविता आहे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे ही कविता त्यांची लिव्ज ऑफ ग्रास ह्या जो त्यांचा मी आत्ताच सांगितला कवितेचा जो संग्रह आहे त्यांचा पोएट्रीचा जो संग्रह आहे त्याच्यातून घेण्यात आलेली आहे. आणि ह्या कवितेमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असं मिश्रण दिसतं. कशाचं सुंदर मिश्रण दिसतं? सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आत्मजागरूकता, फ्री विल म्हणजे इच्छाशक्ती, जी स्वतंत्र इच्छाशक्ती आहे, कोणाचंही त्याच्यावर काही बर्डन नाही अशी स्वतंत्र इच्छाशक्ती तुम्हाला त्यात दिसते. अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे हृदयाची जी कोमलता आहे ह्या सर्व गोष्टींचं सुंदर असं मिश्रण ह्या कवितेत तुम्हाला बघायला मिळतं. इट गिव्ज अस द पोएट रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. ही जी कविता आहे ही कविता वाचत असताना तुमच्या असं लक्षात येईल की ही जी कविता आहे ही काय आहे? ते जर्नी ऑफ लाईफ ही आपलं जे लाईफ आहे, आपलं जे आयुष्य आहे त्याची ही जर्नी आहे, त्याचा हा प्रवास आहे आपल्या आयुष्याचा. आणि हा प्रवास आपण आपल्या आयुष्याचा करत असताना आपल्याला अनेक शहाणपणाच्या ज्या टेस्ट असतात म्हणजे ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात ह्या परीक्षांना सामोरं जावं लागत असतं. आणि ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा आपल्याला कुठल्याही शाळेमधून शिकवल्या जात नाही किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून आपल्याला ह्या परीक्षा शिकवल्या जात नाही. ह्या आपल्याला स्वतःच अनुभवाने द्यावा लागत असतात.
road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of the people to associate with one another. And पुढे जे आहे ते व्हॉट द पोएट इज सेईंग, पुढे कवी काय म्हणतात ते, रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. जे आपल्या कवितेचं जे टायटल आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, हे जे रोड आहे तो रोड सगळेजण वापरत असतात. मग ते श्रीमंत असो किंवा ते गरीब असो, आपला जीवन प्रवास पूर्ण करत असताना सर्वांना हा रोड वापरावा लागत असतो. आणि हा जो रोड असतो तो सर्व लोकांना फोर्स करतो. ते कशाबद्दल फोर्स करतो, टू असोसिएट विथ वन अनादर, एकमेकांना जोडून राहण्यासाठी, एकमेकांच्या बरोबर चालण्यासाठी हा रोड आपल्याला फोर्स करत असतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. इथे जे आपल्याला रोड असा शब्द आलेला आहे, तर हा रोड काय दर्शवतो, तर हा रोड काय दर्शवत असतो, मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे गतिशीलता. आपण रोडवर जेव्हा जातो तेव्हा आपण चालत असतो, वाहनाने जात असतो, म्हणजेच ऑफकोर्स रोडमध्ये आपल्याला काय दिसून येत असते, गतिशीलता दिसून येत असते. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. जेव्हाही आपण असं म्हणू शकतो की रोड हे एक नवीन सुरुवात करण्याचा बिंदू आहे, असं पण आपण इथे म्हणू शकतो. आयुष्याची कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जी नवीन सुरुवात करायची असते ती शून्यापासून, ती बिंदूपासून आपल्याला करायची असते, आणि रोड हे त्याचं प्रतीक आपण म्हणू शकतो. विल्यम विटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड द प्लेसेस. हे जे वॉल्ट व्हिटमॅन आहेत ते नेहमी अनेक लोकांबद्दल बोलत असतात, अनेक जागांबद्दल आपण त्यांच्या कवितांमधून वाचत असतो. ही अर्जेस against staying in one place for too long, although the hospitality may be true. He urges against staying in one place for too long, although the hospitality may be true. ते पुढे काय म्हणतात की एका प्लेसवर जास्त वेळ थांबणं हे योग्य नाही. आपण नेहमी चालत राहिलं पाहिजे, गतिशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे, असं ते आपल्याला तिथे सांगत आहेत. आता आपण जी कविता आहे या कवितेकडे वळणार आहोत, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आधी आपण कवितेचे जे पोएट आहेत वॉल्ट व्हिटमन यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेतलं. आता आपण कवितेबद्दल जाणून घेणार आहोत. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही एक मेटाफरिक पोएम आहे विद्यार्थींनो. बघा स्टुडंट, ही एक मेटाफरिक पोएम आहे. म्हणजे इथे जो हा रोड आहे, ह्या रोडवरची जर्नी आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. आणि ही जी जर्नी आहे ती ह्या जर्नीचं कंपॅरिझन कोणत्या जर्नीशी केलेलं आहे, आपल्या लाईफच्या जर्नीशी, म्हणजे आपल्या आयुष्याचा जो प्रवास आहे आणि रोडवरचा प्रवास, असं हे मेटॅफरिक ही पोयम आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. बघा फर्स्ट लाईन जी आहे पोयमची, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. पहिल्या चवळीमध्ये पोएट काय म्हणताय किंवा स्पीकर काय म्हणताय, अ फूट अँड अ लाईट हार्टेड. अ फूट मीन्स काय, ऑन द वे. मीन्स द जो स्पीकर आहे, तर स्पीकर काय म्हणतो आहे, अ फूट अँड अ लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. व्हॉट द स्पीकर इज सेईंग की अ फूट मीन्स आय एम ready, I am prepared, and for what I am prepared to walk, I am prepared to walk the world before me. हे जे जग माझ्या पुढे आहे, ह्या जगात चालण्यासाठी, ह्या जगामध्ये प्रवास करण्यासाठी अ फूट मी रेडी आहे. तसाच मी कसा आहे, मी लाईट हार्टेड आहे, म्हणजे कुठलंही बर्डन माझ्यावर नाही आहे, अतिशय लाईट हार्टेड, म्हणजे हलक्या फुलक्या हृदयाने ही जर्नी स्टार्ट करायला मी तयार आहे. आय टेक टू द ओपन रोड. हा जो सगळा ओपन रोड आहे माझ्या पुढे, हा ओपन रोड मी प्रवासासाठी निवडलेला आहे. मी हेल्दी आहे, मी फ्री आहे, म्हणजे मी अतिशय मुक्त आहे, मी अतिशय आरोग्यमयी आहे. हा प्रवास करत असताना, हे जग जे माझ्या पुढे आहे, ह्या जगामध्ये प्रवास करत असताना मी हेल्दी आहे, मी फ्री आहे, मी लाईट हार्टेड आहे, मी पूर्णपणे प्रिपेअर्ड आहे, मी पूर्णपणे माझी तयारी झालेली आहे, आणि असा मी पूर्णपणे तयार होऊन ह्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज. आणि माझ्या पुढे असणारा हा जो ब्राऊन पाथ आहे, हा जो रस्ता आहे माझ्या पुढे, आपण बघतो की जो माती असते, त्या मातीचा रंग असा थोडासा आपल्याला येलोइश ब्राउनिश असा कलर असतो, आणि म्हणून स्पीकर म्हणतात की हा जो माझ्या पुढचा ब्राऊन पाथ आहे तो मी निवडलेला आहे, आणि मला जिथे जायचं तिथे तो मला घेऊन जाणार आहे. वेअर एव्हर आय चूज, जिथे मला जायचं आहे अगदी फ्रीली तिथे तो मला घेऊन जाणार आहे. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम अ गुड फॉर्च्यून. आणि म्हणूनच मला कुठल्याही हा रोडवर जात असताना, जिथे मला जायचं आहे तिथे जात असताना मला कुठल्याही गुड लकची
गुड फॉर्च्यूनची गरज नाही आहे, कारण मी स्वतः भरपूर हार्डवर्क करून हा जो रस्ता निवडलेला आहे तो रस्ता निवडून हार्डवर्क करून मला जिथे जायचं आहे तिथे मी जाणार आहे. मी स्वतःच एक गुड फॉर्च्यून आहे. हार्डवर्क मी स्वतःमध्येच लक तयार केलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्या कुठल्याही लकची मला गरज नाही. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर. विम्पर मीन्स कंप्लेंट. आणि त्यामुळेच मग मी पुढे आता कुठल्याही गोष्टींची रोडवरून चालत असताना कंप्लेंट करणार नाही आहे. पोस्टपोन नो मोर. बिलकुल मी डिले करणार नाही आहे. कुठलीही एक्सक्युजेस मी देणार नाही आहेत. डिले करणार नाही आहेत, एक्सक्युजेस देणार नाही. नीड नथिंग. मला कशाचीही गरज नाही आहे. हा प्रवास करत असताना मला कशाचीही गरज नाही. म्हणजेच हा प्रवास करत असताना मी कुठलीही तक्रार करणार नाही आहे. मला कशाची गरज नाही आहे आणि मी कुठल्याही चालढकलपणा न करता हा प्रवास मी करणार आहे. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, केअरलेस क्रिटिसिझम. आणि हे जे मी करत असताना मी काय करणार आहे, डन विथ इंडोअर कंप्लेंट्स. आधी ज्या नुसत्या बसून ज्या कंप्लेंट्स मी करायचो किंवा जे केअरलेस क्रिटिसिझम आहे, म्हणजे जे तक्रारखोर लोक जे असतात, आपण म्हणू शकतो नेहमी जे तक्रार करणारे लोक आहेत त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही. नुसतं बसून मला कंप्लेंट करायच्या नाही आहेत, मला नुसत्या तक्रार करायच्या नाही आहेत. तक्रार करणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर मला काही घेणं देणं नाही आहे. फक्त मला माझा प्रवास करायचा आहे. स्ट्रॉंग अँड कंटेन्ड आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आणि म्हणून मी हा ओपन रोडवर ट्रॅव्हलिंग करत असताना, प्रवास करत असताना ह्या मुक्त रोडवर मी कसा आहे, स्ट्रॉंग आहे. आय एम व्हेरी स्ट्रॉंग. हा प्रवास करत असताना, थोडक्यात आपण म्हणू शकतो जीवनाचा प्रवास करत असताना अनेक संकटं आपल्याला येत असतात, अनेक अडचणी येत असतात. परंतु ह्या सर्व संकटांना आणि अडचणींना मी स्ट्रॉंगली आणि कंटेंट म्हणजे समाधानाने, अतिशय मजबूतीने आणि समाधानाने मी सामोरं जाणार आहे. समोर येणाऱ्या ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणींना मी अतिशय समाधानाने आणि आत्मविश्वासाने मी समोरं जाणार आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि माझ्यापुढे ही जी पृथ्वी आहे ती माझ्यासाठी इनफ आहे. इनफ टू प्रोव्हाइड माय नीड्स. द अर्थ बिफोर मी इज इनफ टू प्रोव्हाइड माय नीड्स. माझ्यासमोर जे हे जग आहे, ही जी पृथ्वी आहे, हे माझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी पुरेसं आहे. मला इतर दुसरं कसलीही जरूर नाही. I do want constellation any nearer. I do not want constellation any nearer. आणि कॉन्स्टलेशन म्हणजेच काय, पॉवरफुल पीपल आपण म्हणू शकतो किंवा डेस्टिनी, लक असे अनेक अर्थ त्याला इथे प्राप्त होतात. ते डेस्टिनी आणि लक ह्या अर्थाने जेव्हा कवी म्हणतात, स्पीकर म्हणतात, तेव्हा काय म्हणतात ते, आय डू नॉट वॉन्ट एनी डेस्टिनी, आय डू नॉट वॉन्ट एनी लक व्हेन आय एम ट्रॅव्हलिंग. हा प्रवास करत असताना मला कुठल्याही लकची गरज नाही आहे, मला कुठल्याही डेस्टिनीची गरज नाही आहे. कॉन्स्टलेशन म्हणजे डेस्टिनी किंवा लक आपण इथे म्हणू शकतो. किंवा अजून एक अर्थ याचा होतो की पॉवरफुल पीपल. हा प्रवास करत असताना मला कुठलेही जे पॉवरफुल पीपल आहेत, म्हणजे जे समाजामध्ये ज्यांच्याकडे भरपूर पॉवर आहेत अशी जी लोकं आहेत त्या लोकांच्या पण मदतीची मला गरज नाही. तर मी स्वतःच ह्या रोडवर ट्रॅव्हल करण्यासाठी स्ट्रॉंग आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. कारण मला माहिती आहे ते जिथे आहेत तिथे जे पॉवरफुल लोक आहेत ते त्या ठिकाणी ते त्यांचे योग्य आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि मला माहिती आहे की ते ज्यांच्या आपण इथे बिलॉंग टू म्हणजे मालकीच होतं, पण आपण इथे म्हणू शकतो की ते ज्यांच्या नातेसंबंधांमध्ये आहेत, अशी जी पॉवरफुल लोकं आहेत ती त्यांच्या नातेसंबंधामध्ये आहे, ज्यांचा त्यांच्याशी संबंध आहे त्यांच्याशी ते सफाईस आहे म्हणजे त्यांच्यासाठी ते पुरेसे आहेत. अशी जी लोकं आहेत ती त्यांच्या नातेसंबंधांसाठी पुरेसी आहेत. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आणि पुढे कवी काय म्हणतात की स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. डिलिशियस बर्डन म्हणजेच काय, अटॅचमेंट आपण म्हणू शकतो किंवाच रिलेशनशिप असं म्हणू शकतो. तर कवी काय सांगतात की स्टील आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन व्हेन आय एम डुईंग दिस ट्रॅव्हलिंग. मी जेव्हा हा प्रवास करतो, हा जीवन प्रवास करत असतो, आयुष्याचा आम्ही हा जो प्रवास करतो, हा प्रवास करत असताना मी माझ्याबरोबर काही बर्डन्स कॅरी करतो. आणि ते बर्डन्स म्हणजे काय, म्हणजे गुड मेमरीज, माझी अटॅचमेंट, माझी रिलेशनशिप, माझ्या कुटुंबाबरोबर, माझ्या फॅमिलीबरोबर, माझ्या समाजाबरोबर असणारी माझी जी अटॅचमेंट आहे, माझं जे रिलेशनशिप आहे ते मी कॅरी करतो आणि ते मला करावंच लागणार आहे. आय कॅरी दे मेन अँड वुमन, आय कॅरी
कॅरी देम विथ मी वेर एवर आय गो. मी त्यांना माझ्याबरोबर कॅरी करतो. जे सगळी लोकं आहेत, मेन वुमन, माणसं, स्त्रिया, या सर्वांना मी कॅरी करतो. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे त्यांना मी माझ्याबरोबर कॅरी करतो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि मी अगदी शक्तिपूर्वक सांगू शकतो की त्यांच्यापासून सुटका करून हा प्रवास मी करूच शकत नाही. त्यांना बरोबर घेऊनच किंवा त्यांच्या मेमरीजबरोबर घेऊनच मला हा प्रवास करावा लागणार आहे. बिकॉज आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. बिकॉज व्हॉट द पोएट इज सेईंग, आय एम फिल्ड विथ देम. कारण मी त्यांच्यापासून बनलेलो आहे, त्यांच्या भावभावनांपासून मी बनलेलो आहे आणि माझ्या भावभावना रिटर्नमध्ये मी त्यांना देणार आहे. कारण ते पण माझ्याशी जोडलेले आहे. मी त्यांच्यापासून फील्ड झालेलो आहे आणि माझे जे भावभावना आहे अँड आय विल फील देम इन रिटर्न, आणि त्यांना पण त्या भावभावना मी परत देणार आहे. अशा प्रकारे ही आपली कविता इथे संपलेली आहे. जर तुम्हाला कविता नक्की आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजपासून आपण अशा रोज एक एक पोयम मी टाकणार आहेत. तर निश्चितच तुम्ही यू लाईक माय चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल अँड जस्ट वॉच द व्हिडिओज ऑफ द नेक्स्ट पोयम इन नेक्स्ट पिरियड. थँक्स.